शेतकरी बंधूंनो, राम राम. हे बघा, आज आपण आपल्या गांजराचा प्लॉट काढायला सुरुवात केलेला आहे आणि या ठिकाणी आपला 1 एकर प्लॉट आहे. आपल्याकडं बैलाची व्यवस्था नाही, आपण थोडं जुगाड तयार केलेलं आहे. की आपल्याकडं पहिला जुना नांगर होता आणि त्या नांगराला दांडी होती खूप लांब, जशी पहिली आपल्या बैलावर असती, त्याला हळीस म्हणतात. ते आपण हळीस टाकलं होतं लोखंडी. तर लोखंडी हळीस हे लांब असल्यामुळं आपल्याला याच्यावर काढायला खूप अडचण होत होती. तर त्यामुळं आपण ते लांब जे हळीस होतं ते नांगराचं कापलं आणि कापून त्याच्या दांडीचा फायदा दुसऱ्या कामाकरता घेतला. आणि हे आता 5-5.5 फूट असेल, त्या हिशोबानं आपण या ठिकाणी या नांगराला जोडलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण आपल्या छोट्या ट्रॅक्टरवर सोनालिका गार्डन ट्रॅक DI-20 फोर व्हील ड्राईव्हमध्ये ट्रॅक्टर आहे 20 HP आणि आपण त्याला जुगाड केलं आहे समोरून उचलल्या जाऊ नये, त्यामुळे एक लाकूड टाकलं आणि एक थैली समोर बांधलेली आहे. आणि अशा प्रकारची थैली बांधून त्याला आपण ॲडव्हान्स एक अलगसा वेट तयार केला आहे. खाली नंबर प्लेटच्या जवळ तुम्ही बघू शकता, एक वेट त्याला ऑलरेडी आहेच 20 किलो 25 किलोचा. पण एक थैलीचा आपण जुगाड वेट तयार केला आहे, त्याला म्हणतात देशी जुगाड. आपल्या भारतातली परंपरा आहे देशी, तू मसाल देशी म्हणल्याच्यानंतर भिंगरी. ही आपली देशी जुगाड आहे. ट्रॅक्टर पण आपला देशीचा आहे, सोनालिका गार्डन ट्रॅक. पंजाब हुशारपूरमध्ये तयार होते हे ट्रॅक्टर, सोनालिका इंटरनॅशनल. आणि याला उचलू नये म्हणून हे बघा, अशा प्रकारचा हे उचलल्या जाईल थोडा. तर आपण याला उचलू नये म्हणून एक आगावचा वेट म्हणून हे 50 किलोची 60 किलोची थैली असेल, या ठिकाणी आपण जुगाड करून केलेली आहे. तर आता हे उचलत नाही आणि फोर व्हीलमध्ये लोडिंग तिसऱ्यामध्ये एकदम नंबर 1चं काम करतो आहे. तर गांजर आपले काढणं आपण चालू केलेले आहेत. ते आमचे ड्रायव्हर या ठिकाणी हळूहळू याला चलितात कासवाच्या गतीने. तर हे बघा, असं आपलं गांजर काढण्याचं काम या ठिकाणी आज सुरुवात केलेलं आहे. तर हे असं 1 एकरचा प्लॉट आहे आपला. त्या बाया माणसं पाठीमागं येत आहेत आणि पोरं थोडंसं येचू लागतात आणि आपलं काढू पण लागतात. तर आपलं आधुनिक शेती आधुनिक यंत्रामध्ये हे असे आपलं आपण जुगाड काही पण करून बघत आहोत आणि काम करतो. आधुनिक शेती आधुनिक यंत्रामध्ये आधुनिकच जुगाड आहे आपलं, ते जुगाड आपण केलेलं आहे. तर आपलं आधुनिक शेती आधुनिक यंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला हे जुगाड कसं वाटलं, चांगलं वाटलं, काम करतंय नाही करतंय. तर आता या ठिकाणी आपण 1 एकर गांजर ह्या जुगाडनंच काढणार आहोत. भले या जुगाडामध्ये आपली परेशानी होईल, पण बैल नाहीत तरीसुद्धा आपल्याला आधुनिक शेती बिना बैलाची. बैल जे खूप परेशान होतात. आता काही जणांचं म्हणणं आहे की बैलावरच शेती चांगली होती, पण आपलं असं चाललं आहे की बिना बैलाचंच शेती करून दाखवायची आणि शक्यतो आधुनिक यंत्र आणि आधुनिक जुगाड करूनच करायची. बैल आता खूप महाग आहेत आणि बैलाचा कोणता डिवते, कोणता लात मारते, असे काही अडचणी असतात. तर आपले लहान लहान लेकराचा कारभार असल्यामुळं डिवलं लात मारलं म्हणजे बघ परेशानीमध्ये नको. तर त्यासाठी आपण थोडं मशीन आणि यंत्राच्या सहाय्यानेच हे काम या ठिकाणी आपलं करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आता इथं जवळपास आपलं एक पाटाभर रान काढणं झालेलं सक्सेस आहे. काही तुटफूट बी व्हायली गांजराची, काही चांगले बी निघालेत. हे बघा, अशा प्रकारचे हे काही गांजरं आपले हे निघत आहेत. हे बघा, हे अशा प्रकारचा हे आपला गांजराचा माल निघतोय. असा काही काही तुटतोय. तर बघूया आता मार्केटिंग कशी होती काय. तर या प्रकारचे
असं आपलं काम या ठिकाणी चालत आहे. जर तुम्हाला आपलं हे काम आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या आधुनिक शेती आधुनिक यूट्यूब चॅनलमध्ये हे काम तुम्हाला आवडतं आहे किंवा नाही आवडत हेच कमेंटमध्ये सांगा. आता आपण या ठिकाणी 1 एकरचा प्लॉट अशाच आपल्या जुगाडू पद्धतीनं काढणार आहोत. बघूया आता काय होते. तर या कामाचं शेवट झाल्याच्यानंतर तुम्हाला आम्ही परत पूर्ण काळझर रान झालेलं दाखवूच. आता हे सध्या हिरवंगार रान आहे. तर आपल्याला कसं वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. आधुनिक शेती आधुनिक यंत्राचा हे जुगाड. हे ट्रॅक्टर आपला 3.5 फुटी आता सध्या रुंदीमध्ये आपण केलेला आहे आणि नंतर हे आपण टायर बदलले तर 3 फूट होते. म्हणजे तुमचं जे 4 फुटी ऊस असेल, केळी असेल तर अशा याच्यामध्ये सुद्धा हे माती लावायचं काम करतं आहे. रिवर्स फॉरवर्ड रोटावेटरनं काम करतं आहे. पाळी घालायचं काम करतं आहे. हे बघा सध्या आता ही पाळी आहे. तर या पाळीवर जोडून आपण जुगाड तयार केलेला आहे. ही पाळी तुमच्या 4 फुटी ऊसामध्ये काम करते, केळीमध्ये काम करते. हे पाळीचं हे पट्टा 5 पट्टा आहे. याच्यावरच आपण अशा प्रकारचं जुगाड तयार करून गांजा काढत आहोत. हळूहळू आरामानं मस्त काढते. कुठला काही टेन्शन येत नाही, प्रॉब्लेम येत नाही, काही नाही. आरामशीर काढण्याचं काम चालू आहे. तर आपला 2 बैलाचं काम मस्त व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं करतं हे ट्रॅक्टर. मेंटेनन्स नाही, काही नाही, एकदम पद्धतशीर. तर अशा प्रकारचं आपलं हे आधुनिक शेती आधुनिक यंत्रामध्ये बैलाच्या जीवावर शेती न करता आपण यंत्राच्या जीवावर शेती करतो. तुम्हाला कसं वाटते काय ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद. राम राम.